Welcome to day 1 of गणेश चतुर्थी आणि डे पहिला म्हणजे आता वाजलेत 12. सो सगळ्यात पहिले आमच्या एरियामध्ये दुसरा आमची पूजा होणार आहे. सो आज आता वाजलेत 12:10 आणि आमची पूजासाठी भटजी आलेली आहे आणि आता पूजा करून मोकळे. धूम्रके दुगणाध्यक्ष भालचंद्रो गजाननाथ आदर्शदानी नावानी पठन जेवण यात विरा रम्य विवाह बैठेला श्रीखंडनम गंध अवचंदनाचा देवताभ्यो नमो नमः. हार कंठी काय सकाळी 6 वाजता उठलो मी, पूजा विजा केली आणि बघते उठले की 10:30 वाजता उठली. आता वाजले 11:30. तर आता तिचा मेकअप चालू आहे आणि स्वतः केतन म्हात्रे स्तंभाचा हकदार तो आरसा पकडतोय. एव्हरीवन वेलकम टू सकाळ. तर काल तुम्ही बघितलं की आमची 12 वाजता पूजा झालेली आणि 12-1 वाजता आमची पूजा झालेली रात्री, म्हणजे जेव्हा दुसरा दिवस उजळते. तर आता सकाळी सगळा मोकळा झालाय आणि देवाची दर्शन आणि आता सगळे काम बिम करून झाल्यावर मी आता तयारी केली. म्हणजे पहिले काम करत होतो म्हणून मॅक्स होतो आणि मी काहीच लावलेले वरती रोलर. सो मी ब्लॉग बनवला नाही, पण आता मी रेडी झालो आहे म्हणून मी ब्लॉग बनवते आणि आज डे 1 मध्ये जे जे इंटरेस्टिंग होईल ते मी टाकेन. जास्त काही नाही झालं तर मोस्टली थोडीशीच व्हिडिओ टाकेन, जास्त मोठे मोठे व्हिडिओ नाही टाकणार. पण तर आता वाजलेत घड्याळात 5 आणि आता आम्ही निघतोय. 5 वाजून गेलेत ॲक्च्युली. करण टाईमपास आहे, सगळ्यात टाईमपास माणूस करण आहे. त्याला मी कॉल केला आहे. इथं पाऊस पडले, मी तयारी केलं, मला भिजायची भीती नाही, पण त्याला कपडे भिजायची भीती आहे. म्हणजे मी मेकअप केला आहे तर मला भिजायची भीती नाही, पण त्याला कपडे भिजायची भीती आहे. काय बोलायचं, आता लेट होईल म्हणून. मग आता आम्ही चाललो 4 फ्रेंड्स आहेत त्यांच्या घरी आणि मग 4 फ्रेंड्सच्या घरी पाय पडून येऊ, कारण की 8 वाजता आरतीला टच राहायला पाहिजे इथं, नाही तर आमच्या घरी तांडव होते. सो तर 8 वाजता मी पोचीन घरी. 8 वाजता नाही म्हणतो, मला 7 वाजतील मला. सो पोचीन तेव्हा आणि मग आरती वगैरे घेऊ. आम्ही यावेळी जोशमध्ये आरती घेऊ आणि आता जाते फ्रेंड्सला पाया पडायला. मस्त मस्त मजा आहे का. तुला काय बोलायचं आहे? आता करण आलेला आहे आणि कुत्रा जो भुकत आहे. तर ही ओव्हर ऍक्टिंग आहे. युक्त बोलशील तू? मी काहीच नाही बोलणार. मी सध्या झोपेतून उठून आलेली आहे आणि मी खूप आजारी होती. तुमचे सावलसह गणपती बाप्पा. खूप सारा टाइमपास केल्यानंतर मुन्ना आलेला आहे, तर तुम्हाला मी दाखवतो. खूप सारा टाइमपास केल्यानंतर अर्ध्या तासानंतर आणि आता आम्ही चाललोय करण म्हात्रेकडे. नको टाइमपास करून इथं पण तो टाइमपास करतोय. मुन्ना बघितलं तुम्ही किती टाइमपास करते. तो आता आम्ही चाललोय करण म्हात्रेकडे. भेटूया करणच्या घरी. तर आम्ही आलोय करणच्या घरी, करण म्हात्रेच्या घरी. हाय करणचा बाप्पा. सो आम्ही सगळे आलोय. बघा 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 बिबटा. आपण कशासाठी आलोय? आम्ही आलोय आमच्या घरी. पहिले युक्ताचा नंबर आणि साहिलचा नंबर. दादा यांना मी मेकअप वगैरे देईन आणि मग नंतर आम्ही जाऊ आरती घेतल्यानंतर करणच्या घरी. मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया मोरया रे बाप्पा. आम्ही पोचलोय करण आठव का करण पाठी करण सॉरी आठवत झाले मध्ये तो जे आपण त्याला बोलतो. ठीक आहे, त्याच्या घरी आम्ही आलेलो आहोत.
त्यांचा बाप्पा किती क्यूट आहे बघा. त्यांचा बाप्पा किती क्यूट आहे. सगळेच बाप्पा क्यूट असतात. सगळेच बाप्पा क्यूट असतात पण हा वाला जास्तच क्यूट आहे. तर आता आम्हाला करंट प्रसाद देतो. दुनियाभरचे पाप करून आता तो आम्हाला प्रसाद देतो. अजून काय दुनियाभरचे पाप करून येतो इथं देवासमोर पाप आणि पुण्य बॅलन्स करायला. आता आम्हाला स्पॉन्सर केलंय स्वतः करणच्या मम्मीनी, संपूर्ण काकीनी पावभाजी. त्यासाठी आम्ही खूप वेळापासून एक्साइटेड होतो. फायनली तो मोमेंट आलेला आहे. आम्ही 2 वर्षापासून नुसतं पावभाजी खायची. ती फायनली 2 वर्षापासून ना. मागच्या वर्षी आलेली तेव्हा पण पावभाजी तिला पाहिजे. पावभाजी मध्ये जेवलेलो आम्ही. काकीने फायनली स्पॉन्सर केलाय आम्हाला पावभाजी. आता आम्ही त्याच्यावर तुडाम करणार आहोत कारण की आम्ही घरी गेलो जेवणार नाही. पावभाजी आम्हाला दिली स्पॉन्सर. टेस्ट करीत तरी सांगतात हल्लीच पण मी त्याची टेस्ट पण नाही केली. फील दिलेला आहे. रिअल फील भंडारा लावून शकला दाखवली. ते पण मॅक्सीवर इथं बघ जेजुरीचा रिअल फील. इथं मी माझा दिवस पहिला इथं मी माझा चुप इथं मी माझा डे बाय डे एंड करत आहे.